ह्या ब्लॉगचे 4-5 पार्ट आहे। गंगूबाईचे ये आणि हाच तो गंगूबाईचा पोऱ्या। नमस्कार मित्रांनो, केम छो, कसा काय, जय खानदेश म्हणा, गाव म्हणा, देश भलता देश। तर गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर ब्लॉग आपण हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण की ह्या ब्लॉगचे 4-5 पार्ट होणार आहे। तर आपण कुठेतरी जाणार आहोत, ते तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा। त्याच्यासाठी आपण बॅग शोधत आहोत। तर बॅग कोणती घेऊ? ही खूप मोठी होईल। नाही ही पण भेटली नाही, खूप छोटी आहे। तर कारण की आपल्याला जास्त वजन होईल अशी बॅग घ्यायची नाहीये, तर आपण छोटीच बॅग घेणार आहोत। एकच जोडी कपडे घेणार आहोत आपण। तर गॅस नक्की करा की आम्ही कुठं जाणार आहोत आणि पार्ट नक्की बघा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायचं विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले नवीन ब्लॉग पटकन नोटिफिकेशन पडतील आणि बघायला भेटतील। तर आपले 4-5 क्लिपा होणार आहे, तर नक्की बघा। आता ही बॅग आपली फायनल झालेली आहे। कपाटातून कपडे नक्की काढू आपण। एक्साइटमेंट तर भरपूर आहे आपल्याला जायची। याच्यात आपला योयो हनी सिंगर पण येणार आहे। बरं झालं ही बॅग घेतली नाही, कारण ही घ्यायची होती, ही धरायची की आपण चालायचं, कारण की वजन खूप होणार आहे। एवढा वजन आपण गेस नक्की करा आम्ही कुठं जाणार आहोत। तर गाईज बघू शकताय तुम्ही, कपाट काय उघडत नाही, कारण पावसाने पूर्ण फुगून गेलेला आहे, म्हणून तो काय उघडत नाहीये। तर आपण नक्की एक मंत्र म्हणून पाहू। ओम भगे भुगे भागोदरी, ओम पट स्वाहा। काय रे ते? तात्या विंचू जय हो। क्या बढ़िया था गुरु। बघू शकता गाईस तुम्ही आपल्या साड्या। देखो तर कोणती घेऊ? हलकी साडी पाहिजे आपल्याला, तर कोणती घेऊ? ह्याचं तर ब्लाऊज शिवलेलं नाही, पण आपण शिवू। स्वतः मी टेलर आहे, स्वतः मी ब्लाऊज शिवते। पण काय आपण कधी दाखवलेलं नाही, उगा आपण संपत्ती घेत नाही का? तर आपण आता याचा ब्लाऊज शिवू आज, एका दिवसात याचा ब्लाऊज शिवू। ही साडी घेऊ। योयो हनी सिंगरचे तर कपडे आपण काढलेलेच आहे। योयो हनी सिंगरचे एवढेच कपडे घ्यायचे आहे। अजून छोटा बटका आहे ना आपला जतीन, त्याचे पण कपडे घ्यायचे आहे। त्यांचा पण पसारा बघा किती असतो, बापरे। त्यांना तो पण म्हटलाय टी शर्टच घे मम्मी म्हणे माझे, म्हणजे आम्ही 3 जण येणार आहे। छोटा हनी सिंगर, मोठा हनी सिंगर आणि मी। पसारा आता भरपूर करून ठेवता पोर, बापरे बापरे बापरे। ही पॅन्ट बस का तुला? अजून तुझे ते कपडे काढलेलेच आहे छोटेवाल्याचे। हे शर्ट घेऊ आपण, कारण प्रेस करावा लागतील। आता बॅग धुवून काढू आपण मस्त आणि त्याच्यात पॅकिंग करू। कॉल आलेला आहे आपल्याला। कोण रे? बैगन। कोण आहे? तर हा नंबर बघू शकता, हा नंबर फायनान्स वाल्याचा नंबर आहे। हा इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे यार तू कुछ। फायनान्स म्हणजे आपण R1 घेतलेली आहे ती, हप्ता भरून सुद्धा कॉल करता आहे। किती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावा आणि कितीकच नंबरांनी कॉल करता आहे, काय परेशान करायला लावलं या फायनान्स वाल्यांनी बी। हाही नंबर आता ब्लॅकलिस्टला जाणार आहे मित्रांनो। तर चला आता आपण बॅग धुवूया, म्हणजे वाळायला पाहिजे। आमची गंगूबाई पण आलेली आहे, पण नको तिला आपण व्हिडिओ मध्ये घेऊ शकत नाही। लेकिन 1 सेकंड, कारण की भाषण लय होतं नाही का, म्हणून आपण गंगूबाईला व्हिडिओ मध्ये घेऊ शकत नाही। तर चला
तर गाईज आत्ताशी आपलं पूर्ण घरातलं काम आवरलेलं आहे, मस्त स्वच्छ आवरून घेतलेलं आहे आपण. आणि आता त्या बॅगी जे भिजवल्या होत्या त्या आता आपल्याला धुवायची आहे, कारण की वाळले बी पाहिजे. वातावरण ते इतकं बोगस झालेलं आहे, वाळतं का नाही काय माहिती, पण आता आपण त्या धुवून काढू नाही का. वाळले तर वाळले, वातावरण बघा कसं झालेलं आहे. पाऊस काय बंद होत नाही आहे यायचं. योयो हॅनी सिंगर बी आलेला आहे. योयो हॅनी सिंगरला पाठवलं होतं आपण किराणा आणायला तर तो पण आलेला आहे आता. बापरे, गंगूबाईचे आहे का हे? गंगूबाईचे आहे आणि हाच तो गंगूबाईचा पोऱ्या. तर आता आपण बॅग धुवून काढू. गाईस बॅग तर काही आपली वाळलेली नाही आहे, फुल भरपूर वल्ली आहे. एवढी रात्र झाली पण काय आता त्याच्यातलं पाणी सुद्धा नितरलेलं नाही आहे, बघू शकते आहे. उद्या वाळली तर बरं आहे, नाही तर जाम. चेतन म्हणत होता धुवू नको मम्मी, वाळणार नाही, पण मला काय वाटलं हे बाय अजून हे कपडे सुद्धा वाळू राहिले. एक बॅग धुवायला काढली होती तर एवढे योयो हॅनी सिंगरनी कपडे काढून दिलेले धुवायला आपल्याला, नाही का. हां, तो म्हणत होता धुवू नको, वाळणार नाही, पण काय आता धुवून टाकू म्हटलं सगळं नेऊ नाही का. त्यामुळं पसारा तर मरणाचा पडला. हा कसा पसारला आला, दाढी कटिंग बिटिंग करून बिरून. योयो हॅनी सिंगर काही मदत तर करायला लागत नाही थोडीफार बी. पसारा किती पडलाय बघा, एकटं जीव किती आवरायचं. हे एवढा पसारा पडलेला आहे, किती पसारा पडला. आता एवढे कपडे कपाटात लावायचे, घड्या करायच्या, मग आवरायचं. मग आपल्याला जय बाप्पाला देवीला दर्शनाला जायचं. आज हो मी आमच्या इथं लाईट पण लावलेली नाही घरातली. योयो हॅनी सिंगरनी बघितलं ना, लाईटसुद्धा लावत नाही तो. तर आत्ता सगळं थोडं आवरून मग आपण दर्शनाला जाऊ. होम आहे आज आपल्या इथं, तर होम नक्की घेण्याचा पण प्रयत्न करू आपण. भारी असतं होम पण, आणि ते पण आपण घेऊया ब्लॉगमध्ये. आता आवरून आणि नक्की आता लगेच निघू आपण थोड्या वेळाने. नाही 10 वाजता निघू आपण, 10 वाजता, कारण की 12 वाजता होम आहे, म्हणून आपण इथून 10ला निघू. तर गाईज उपवास आहे, 11व्या दिवशी दसरा आहे, म्हणून आज बी काही सुटलेलं नाही उपवास. तर आपण वेपर्स मागवले नाही का, तर आपण खायचे सोडून. बघा योयो हॅनी सिंगर त्याचा पण उपवास आहे बा, पण मग थोडेफार ठेवायचं, पूर्ण संपून टाकलं. बापरे, दुसरं फोडलं का काय? अरे त्या लहान्याला बी ठेव, विकत घेऊ ना परत. मेरे पास बहुत पैसा है. पैसा ही पैसा होगा. हाँ ना, किधर है पैसा? कि जेब में रखा है भाई तूने पैसा? बँकेत ठेवले लॉकरला. गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़, हम फर्स्ट गाड़ी चला. अच्छा, कोण बँकचा लॉकरचा नंबर बिंबर वगैरे काही असेल तर आम्ही घेऊन येतो ना. सांगू नाही शकत, ते पैसे काय होऊन जातील. हा का? ते डायमंड आहे त्याच्यात थोडे, कोहिनूर हिरा. हा का? खा मग, चालू द्या तुमचं. तर गाईस यांनी सगळे वेपर्स खाऊन घेतलेले आहे. तर आता आपला लहान योयो हॅनी सिंगर येणार आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण आता, त्याचा पण उपवास आहे, तर त्याच्यासाठी आपण बटाटे आणि शेंगदाणे करणार आहे. तुम्ही कधी केलेले आहे का? कारण की मी लय गावठी खाणं खाते नाही का. एकदम गावठी खाणं खाते मी. मस्त हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, बटाटे असे मस्त तळून काढायचे, मग खायचं. आजचा दिवस आहे, मग उद्यापासून काय टेन्शन नाही. मग रोज लय टेन्शन येऊन जातं, काय बनवावं. माझं एकटीचा राहायचं पहिले तर काही नाही, कसं मग होऊन जायचं काही पण आता दोघांनी ठेवलेले उपवास, त्यांच्यामुळे हे करावं लागतं. आता मंदिरात जायचं अजून आपल्याला, ते पण उशीर होऊ राहिलं, पण आता हे करून मग त्यांना चारून आणि मग जायचं मंदिरात. तर चला आता हे बनवून घेऊ. तर गाईज आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. 11 वाजलेले आहे रात्रीची. तर होमाची तयारी होती आहे नाही का. इथं पूजा चालती, 1.5-2 तास पूजा चालती. नंतर 12 वाजता कंप्लीट होम होतो. आता पूजा चाललेली आहे. हे नारळ आहे होमाचे. नारळ बघा किती साचलेले आहे.
हे सगळे होमाचे नारळ आहे. अग्निं ध्यायामि पूजनार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य अग्निकुंडावरती समोर ते वाहून जा. पायरीवरती फुल तुम्ही त्या जागेवरती हळदी कुंकू वाहा.